नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी झरेकर सर तुमच्या सर्वांचे परत एकदा ई लर्निंग कॉमर्स क्लासेसमध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 12वीच्या अभ्यासक्रमामधला पहिला लेसन ज्याचं नाव होतं इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट हा नुकताच आता पूर्ण केलेला आहे. याचे सर्व प्रॉब्लेम्स तुम्ही सोडवलेले आहेत. आज मी तुम्हाला अभ्यासक्रमातील दुसरा लेसन ज्याचं नाव आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याच्याविषयी माहिती सांगणार आहे. या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या समाजामध्ये असलेल्या दोन ऑर्गनायझेशन त्याची माहिती, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याची माहिती आणि या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या फायनल अकाउंट विषयीची माहिती सांगणार आहे. तर चला आपण अगदी सहज सोप्या भाषेमध्ये, आपल्या मराठी भाषेमध्ये अकाउंट हा विषय शिकूया. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समाजामध्ये दोन प्रकारच्या ऑर्गनायझेशन या कार्यरत आहेत. पहिले ऑर्गनायझेशन म्हणजे ट्रेडिंग ऑर्गनायझेशन व दुसरे ऑर्गनायझेशन म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न किंवा ऑर्गनायझेशन किंवा नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. त्यातले पहिल्या ऑर्गनायझेशन विषयी तुम्हाला मी सांगतो बघा, प्रॉफिट ऑर्गनायझेशन. तर जी ऑर्गनायझेशन वस्तू आणि सेवा यांची खरेदी विक्री करून नफा मिळवते तिला प्रॉफिट ऑर्गनायझेशन किंवा ट्रेडिंग ऑर्गनायझेशन असे म्हणतात. उदाहरणार्थ सोल ट्रेडिंग कन्सर्न, पार्टनरशिप, जॉईंट स्टॉक कंपनी, कोऑपरेटिव्ह सोसायटी ही याची आपण उदाहरणं सांगू शकतो. आपण या संघटनेचंच अकाउंटिंग वर्क आत्तापर्यंत बघितलेलं आहे. या संघटनेमध्ये मुख्य उद्देश हा नफा मिळवणे हा असतो आणि या संघटनेच्या माध्यमातून लोकांच्या गरजा ह्या पूर्ण केल्या जातात. दुसरी संघटना आहे ती म्हणजे नॉन ट्रेडिंग किंवा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. या संघटनेचा मुख्य उद्देश नफा मिळवणे हा नसतो, तर आपल्या सभासदांना आणि समाजाला कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त चांगल्या सेवा देणे हा या संघटनेचा मुख्य उद्देश असतो. म्हणजेच ही संघटना कुठल्याही प्रकारच्या ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये एंगेज नसते. कुठल्याही प्रकारचे गुड्स आणि सर्व्हिसेस खरेदी विक्री करून नफा मिळवण्याचा उद्देश या संघटनेचा नसतो. उदाहरणार्थ स्पोर्ट्स क्लब, चॅरिटेबल हॉस्पिटल्स, स्कूल्स, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, ट्रेड युनिट्स, चेंबर ऑफ कॉमर्स, प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन, ट्रस्ट, सोशल वेलफेअर असोसिएशन, रिलिजियन्स कन्सर्न, लायब्ररीज इत्यादीच्या माध्यमातून या संघटनेची कामेही चालू आहेत. या संघटनेचा उद्देश हा समाजामध्ये कला, संस्कृती, शिक्षण, आरोग्य यांचा प्रसार करणे, समाजाला सक्षम करणे हा असतो. रोटरी क्लब, महिला बचत गट हे सुद्धा या संघटनेची उदाहरणं म्हणून आपल्याला सांगता येतील. मित्रांनो, ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये अकाउंटिंग कसं चालतं याच्याविषयी तुम्हाला मी सांगतो, ते ऐका. ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स आणि मग फायनल अकाउंटचं काम होतं. ते आपण 11वी आणि आता 12वीच्या पहिल्या लेसनमध्ये शिकलेलो आहोत. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये जनरली कॅशबुक आणि इतर लेजर अकाउंट मेंटेन असतात आणि त्यावरून रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ह्या दोघींमधला मी तुम्हाला जो फरक आहे तो काही मुद्द्यांच्या आधारे सांगतो, तो तुम्ही ऐका. पहिला, प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह. मित्रांनो, प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा म्हणजेच ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचा मुख्य उद्देश नफा मिळवणे हा असतो, तर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा मुख्य उद्देश सभासदांना किंवा त्यांच्या सभासदांच्या बरोबर समाजाला सेवा देणे हा असतो. दुसरा मुद्दा, ट्रायल बॅलन्स. प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये फायनल अकाउंट बनवण्यासाठी ट्रायल बॅलन्स तयार केला जातो, तर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये
फायनल अकाउंट बनवण्यासाठी रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट तयार केलं जातं. अकाउंटिंग स्टेटमेंट तिसरा पॉईंट. यामध्ये प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार केली जाते. तर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये फायनल अकाउंट म्हणून रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार केली जाते. शेवटचा चौथा मुद्दा नेट रिझल्ट. प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये फायनान्शियल स्टेटमेंट तयार केल्यावर जो रिझल्ट मिळतो त्याला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस असे म्हणतात. तर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये फायनान्शियल स्टेटमेंट तयार केल्यानंतर जो रिझल्ट मिळतो त्याला सरप्लस किंवा डेफिसिट असे म्हणतात. मी तुम्हाला आता नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न विषयी अजून अधिक माहिती सांगत आहे मिनिंगच्या माध्यमातून. बघा, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नची मिनिंग. Not for profit concern are those concern which are not started to earn profit but to give qualitative service to its members and society at the minimum charges. म्हणजे ही संघटना कुठल्याही प्रकारच्या प्रॉफिट मिळवण्यासाठी स्थापन झालेली नसते, तर ही संघटना कमीत कमी किमतीमध्ये समाजाला आणि मेंबर्सला सर्व्हिस देण्यासाठी स्थापन झालेली असते. देअर मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू प्रोव्हाइड सोशल सर्व्हिस अँड to promote art, culture, sports, education, etc. The nature of this concern are different from profit organization. हे जे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहे हिचा मुख्य उद्देश कला, संस्कृती, खेळ, शिक्षण, आरोग्य यासारख्या सेवांचा विकास करणे आणि समाजातल्या तळागाळापर्यंतच्या लोकांना याचा लाभ करून देणे हा याचा मुख्य उद्देश असतो. ही जी संघटना आहे ही प्रॉफिट ऑर्गनायझेशनपेक्षा पूर्णपणे वेगळी संघटना असते. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कलेक्ट इन्कम थ्रू सबस्क्रिप्शन, ॲडमिशन फी, डोनेशन एटसेट्रा गिवन बाय मेंबर्स ऑर नॉन मेंबर्स अँड ग्रँड सबसिडीज ऑर कन्सेशन फ्रॉम द गव्हर्नमेंट. या ऑर्गनायझेशनला जे इन्कमचे सोर्स आहेत त्याच्यामध्ये मुख्य सोर्स आहे तो म्हणजे सबस्क्रिप्शन, ॲडमिशन फी, डोनेशन. हे या संघटनेला त्या संघटनेचे सभासद किंवा जे सभासद नाहीत अशा लोकांकडनं सुद्धा मिळतं. त्याचबरोबर सरकारकडनं सबसिडी आणि कन्सेशनसुद्धा या संघटनेला मिळतं. तर अशा पद्धतीने या संघटनेचे जे इन्कम आहेत हे या माध्यमातून मित्रांनो तिला मिळत असतात. ही जी संघटना आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ही संघटना समाजामध्ये चांगल्या पद्धतीने सेवा देऊन समाजाच्या विकासामध्ये हातभार लावण्याचा प्रयत्न करत असते. तुमच्या मनामध्ये येत असेल की ही संघटना जर प्रॉफिट मिळवत नसेल तर या संघटनेला फायनल अकाउंट तयार करण्याची काय गरज आहे, का तयार केला जातो? तर त्याचे सुद्धा तुम्हाला मी काही मुद्दे सांगतो, त्यावरून तुम्हाला या संघटनेला अकाउंटिंग करणं का महत्त्वाचं आहे ते तुम्हाला समजेल. नंबर 1, टू मेंटेन प्रॉपर कंट्रोल ओव्हर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. म्हणजे या संघटनेमध्ये जरी गुड्स आणि सर्व्हिस यांची खरेदी विक्री होत नसली तरी या संघटनेमध्ये मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मोठ्या प्रमाणात केले जातात व त्या ट्रान्झॅक्शनवरती योग्य प्रकारे नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून अकाउंटिंग करणं फार गरजेचं आहे. 2, टू नो द सोर्स ऑफ इन्कम्स अँड हेड्स ऑफ एक्सपेंडिचर. या ऑर्गनायझेशनला जे विविध मार्गाने इन्कम मिळतात आणि या संघटनेने केलेले खर्च यांचा गोळाबेरीज करण्यासाठी, यांचा अंदाज बांधण्यासाठी अकाउंटिंग करणं गरजेचं आहे. कारण अकाउंटिंग केलं तरच इन्कम सोर्स समजतील आणि एक्सपेंडिचरचे मार्ग समजतील. 3, टू नो सरप्लस ऑर डेफिसिट ऑफ द कन्सर्न ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड. म्हणजे या ऑर्गनायझेशनला वर्षाच्या शेवटी सरप्लसमध्ये आहे का डेफिसिटमध्ये आहे हे समजण्यासाठी प्रॉपर अकाउंटिंग करणं गरजेचं आहे. टू नो द नेटवर्थ ऑफ द कन्सर्न ॲज ऑन अ पर्टिक्युलर डे. नेटवर्कचा अर्थ इथं आपण कॅपिटल फंड असा घेऊ शकतो. म्हणजे या ऑर्गनायझेशनमध्ये किती कॅपिटल फंड आहे हे समजण्यासाठी अकाउंटिंग मेंटेन करणं आवश्यक आहे. टू अवॉइड मॅलप्रॅक्टिसेस अँड मिसअप्रोप्रिएशन्स ऑफ कॅश अँड असेट. विद्यार्थी मित्रांनो, जिथे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा येतो त्या ठिकाणी भ्रष्टाचाराची शक्यता जास्त असते. मग या ठिकाणी भ्रष्टाचार, गैरव्यवहार होऊ नयेत
याच्यावरती प्रतिबंध बसावा म्हणून या संघटनेला अकाउंटिंग करावंच लागतं. त्याचबरोबर या संघटनेला मोठ्या प्रमाणावरती निधी हा समाजाकडनं लोकांकडनं मिळत असतो. म्हणजे ही संघटना समाजाशी बांधिलकी असते आणि म्हणून समाजातल्या लोकांना या संघटनेचं कामकाज कसं चालू आहे याच्याविषयी सविस्तर माहिती समजण्यासाठी या संघटनेला त्यांचे अकाउंट तयार करावे लागतात, ते पब्लिश करावे लागतात, ऑडिटरकडनं ऑडिट करून घ्यावे लागतात आणि कायद्याने या संघटनेला अकाउंटिंग करणं हे कंपल्सरी आहे, सक्तीचे आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या संघटनेच्या अकाउंटिंगमध्ये कसं चालतं किंवा काय केलं जातं याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे, तर ते सुद्धा तुम्ही ऐकायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये अकाउंटिंग कसं चालतं याच्याशी मी तुम्हाला सांगतो आणि त्याची तुलना मी ह्या संघटनेशी करतो. प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये सुरुवातीला ट्रान्झॅक्शन होतात. त्या ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याच्या जर्नल एंट्र्या होतात. जर्नल एंट्र्यानंतर त्याचे लेजर पोस्टिंग होते. असं वर्षभर ही क्रिया सुरू असते आणि आर्थिक वर्ष संपायला आलं का या संघटनेमध्ये लेजर अकाउंट बॅलन्स्ड केले जातात, म्हणजेच क्लोज केले जातात आणि त्या लेजर अकाउंटच्या बॅलन्सवरनंच ट्रायल बॅलन्स तयार केला जातो. ट्रायल बॅलन्सचा बेस म्हणून वापर करून या संघटनेमध्ये फायनल अकाउंट म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार केली जाते. हे सर्व काम आपण ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये केलेलं आहे. मग ह्या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये मेन जे लेजर आहे, जे अकाउंटचं बुक आहे, त्याचं नाव आहे कॅश बुक. मग ऑर्गनायझेशन कुठल्याही प्रकारचे असो, स्कूल असो, कॉलेज असो किंवा लायब्ररी असो किंवा या ठिकाणी चेंबर ऑफ कॉमर्स असो, हॉस्पिटल असो, मेन जे अकाउंटचं बुक आहे ते कॅश बुक. आणि त्यानंतर जसे ऑर्गनायझेशन असेल तसे वेगवेगळ्या प्रकारचे लेजर मेंटेन केलेले असतात. वर्षभर याच्यामध्ये हे ट्रान्झॅक्शन लिहिले जातात. फायनान्शियल इयर म्हणजे आर्थिक वर्ष संपत आला की या ठिकाणी ते लेजर अकाउंट, कॅश बुक बॅलन्स्ड केले जातात आणि त्या बॅलन्सवरून या ऑर्गनायझेशनमध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तयार केला जातो. रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट हा या संघटनेचा फायनल अकाउंट तयार करण्याचा बेस आहे. रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटचा वापर करून या संघटनेमध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार केली जाते. आता मी तुम्हाला रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटच्या विषयी सविस्तर माहिती सांगणार आहे. मित्रांनो, रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट या नावामध्येच त्याचा अर्थ आहे. रिसिप्ट म्हणजे आलेले पैसे आणि पेमेंट म्हणजे गेलेले पैसे. डाव्या साईडला म्हणायचं रिसिप्ट आणि उजव्या साईडला म्हणायचं पेमेंट. रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट हा एक रिअल अकाउंट आहे, कारण याच्यामध्ये रिअल अकाउंटचं प्रिन्सिपल यूज केला जातो. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे आलेली कॅश रिसिप्ट साईडला लिहिली जाते आणि गेलेली कॅश ही पेमेंट साईडला लिहिली जाते. म्हणून या अकाउंटला समरी ऑफ कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन फॉर अ पर्टिक्युलर पिरियड असं सुद्धा म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये उधारीचे व्यवहार लिहिले जात नाहीत. रिसिप्ट साईडला ज्या रिसिप्ट मिळालेल्या असतात त्या दोन प्रकारच्या असतात. एक रिव्हेन्यू रिसिप्ट आणि एक कॅपिटल रिसिप्ट. रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे ऑर्गनायझेशनच्या रूटिंग ट्रान्झॅक्शनमधनं भेटलेले इन्कम, रेव्हेन्यू ते इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कम साईडला लिहिल्या जातात. तर कॅपिटल रिसिप्टमधले फायदे तोटे इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटला दाखवले जातात. पेमेंट साईडला जे पेमेंट केले जातात ते तीन प्रकारचे असतात. एक कॅपिटल एक्सपेंडिचर, दोन रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, तीन डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. यातले कॅपिटल एक्सपेंडिचर हे बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहिले जातात, कारण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजेच फिक्स असेट खरेदी केली. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे ऑर्गनायझेशन स्मूथली चालण्यासाठी केलेले एक्सपेन्सेस, एक्झाम्पल रेंट पेड, सॅलरी पेड, इलेक्ट्रिसिटी पेड. हे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर चालू वर्षाचे एक्सपेंडिचर साईडला लिहिले जातात. तर डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमधले चालू वर्षाचा खर्च एक्सपेंडिचर साईडला दाखवला जातो आणि नेक्स्ट इयरचे एक्सपेन्सेस बॅलन्स शीटच्या असेट साईडला प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणून लिहिले जातात.
ह्या रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटची जी सुरुवात आहे मित्रांनो, ती ओपनिंग कॅश आणि बँक बॅलन्सने होते, तर ह्याचा जो क्लोजिंग आहे म्हणजे क्लोज आहेत ते सुद्धा क्लोजिंग कॅश आणि बँक बॅलन्सने होत असते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ह्या रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटमध्ये रिसिप्ट साईटला जे रिसिप्ट मिळतात त्या फक्त चालू वर्षाच्याच असतात अशातला भाग नाही. तर रिसिप्ट साईटला मिळणाऱ्या रिसिप्ट ह्या लास्ट इयर, करंट इयर आणि नेक्स्ट इयरच्या असतात. त्याचबरोबर पेमेंट साईटला जे पेमेंट दिलेले असतात ते सुद्धा लास्ट इयर, करंट इयर आणि नेक्स्ट इयरचे असू शकतात. त्याच्यामधनं आपल्याला करंट इयरचे रेव्हेन्यू रिसिप्ट आणि रेव्हेन्यू पेमेंट घेऊन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचा असतो, तर बाकीच्या माहितींची आपल्या रूल्सनुसार पोस्टिंग करायची असते. अशा प्रकारे मी तुम्हाला रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटची सविस्तर माहिती दिलेली आहे. रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटचा व्हिडिओ आपण दुसऱ्या भागामध्ये बघूया. त्यावरून तुम्हाला रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटची अजून सविस्तर माहिती समजण्यास मदत होईल. धन्यवाद.